नगर परिषदेत तुम्ही पाणी पुरवठा सभापती आहात. आज पाणी पुरवठ्याविषयी काही मुद्दे मांडण्यात आले. नेमकी काय माहिती आहे आणि जामनेर वासियांसाठी काय नवीन घोषणा आहे? आपण बघतायत की वाढत्या लोकसंख्येच्या माध्यमातून आणि फ्लोटिंग सुद्धा खूप आहे. रोजचे 20 ते 25 हजार लोक खेड्यापाड्यावरून जामनेर शहरामध्ये येत असतात. प्रति माणूस किमान 150 लिटर पाणी आपण अपेक्षित धरतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून असा एक निर्णय घेण्यात आला की साधारणतः नवीन वाढती लोकसंख्या आणि येणारे तालुक्यातील सर्व समाज बांधव यांची व्यवस्थित व्यवस्था येणाऱ्या पुढच्या 40 वर्षामध्ये व्यवस्थित व्हावी म्हणून ज्या पूर्वीच्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यात काही दुरुस्ती आणि वाढीव लोकसंख्येला अनुसरून प्रतिमाणूस साधारणतः 150 लिटर पाणी असं गृहीत धरून 6 ते 7 नवीन मोठी टाकी म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करून अशा वेगवेगळ्या भागामध्ये नवीन टाक्या उभारण्यासाठी एक आपण सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव घेतलेला आहे. आपण बघतायत की मागे 2-3 घटना या ठिकाणी घडल्या. अग्निशामनच्या माध्यमातून बरेच आपणही प्रश्न उपस्थित केलेत, परंतु बऱ्याचशा काही बाबी आहेत की जी आपल्याकडे अग्निशामन दलाची गाडी आहे ती अचानक त्याच पिरियडमध्ये खराब झाली, त्याच्या आदल्या दिवशीच खराब झाली. ती दुरुस्तीचा ठराव आपण आज घेतलेला आहे. सोबतच 2 नवीन अग्निशामक गाड्या आपण स्पेअरमध्ये या ठिकाणी मागणी करून त्या मागण्याही मंजूर झालेल्या आहेत. माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी मुंबई स्तरावरती राज्य स्तरावरती त्या मंजूर करून या 1.5-2 महिन्यामध्ये साधारणतः जूनच्या अगोदरच त्या दोघंही गाड्या आपल्या जामनेर नगर परिषदेमध्ये दाखल होतील आणि त्या सर्वांच्या व्यवस्थित कामात पडतील. असे 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले. आपण वाढत्या लोकसंख्येनुसार टाक्याचे नियोजन करणार आहात, परंतु इनपुट स्रोत किती आहे यावर देखील नियोजन करावं अशी चर्चा देखील जामनेर शहरात सुरू आहे. कारण बऱ्याच टाक्यांना पाणी पुरवल्या जाते, त्यामुळे जे पाणी सोडणार आहे त्यांना अडचण येते की पाणी आम्हाला पाणी मिळत नाही, पुऱ्यावर हा विषय होतो नाही. अगदी बरोबर आहे. काय होतंय तो सगळा विषय विचारात घेऊन आपण हे निर्णय घेतलेले, आजचे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण काही नवीन पाईपलाईनची व्यवस्था सुद्धा त्यामध्ये केलेली आहे. ते जो पुऱ्यावरचा विषय आहे तो पुऱ्यावरचा विषय आजच्या तारखेला नियोजनामध्ये जर म्हटलं, जर आपल्याला वारा उदाहरण किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण नाही झाली तर 24 तास आपल्याला लाईन जर उपलब्ध झाली तर त्या गोष्टी आपल्याला करता येतील. मागे MIDCतील लाईन जोडलेली होती, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला फ्यूज जायचे, मोठे जळायचे. ते लक्षात आलं, आपण त्या दुरुस्त्या केल्या. लाईनची चोरी खूप मोठ्या प्रमाणात होते, ते पण आपण विचारात घेतलं, त्याही दुरुस्त्या करण्यात आपण प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि आता पूर्ण पाणी पुरवठा डिपार्टमेंटने जातीनं लक्ष देऊन आता जामनेर शहरामध्ये सर्व स्तरावरती पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थित केलेलं आहे. सोबतच काही डेव्हलपमेंटचे कामं शहरामध्ये चालू आहेत, रस्ते चालू आहेत, त्याच्यामध्ये पाईपलाईन एखाद्या वेळेला खोदली जाते आणि ती तुटते फुटते, त्यालाही दुरुस्ती करताना किंवा अंडर प्रेशर पाईपलाईन DIच्या पाईपलाईनचे जुने आले त्या फुटतात, तर त्याला दुरुस्ती करताना 1 दिवस जातो. 1 दिवस गेला म्हणजे 3 दिवसाचा पाणी पुरवठा त्या एरियामध्ये फरक पडतो. वॉटर मीटर बद्दल काय विषय होतो? वॉटर मीटर आपण बसवणार आहोत आणि ते गरजेचं आहे. आज रोजी आर्थिक बोजा हा विषय खूप नॉर्मल आहे त्या कम्पेअर टू अदर सिस्टम. पण आजची अशी परिस्थिती आहे की आपण बघतायत की पाणी पुरवठा आपणच म्हणतायत की टाक्यांमध्ये पाणी नसतं. लोकांनी त्या नळांना तोट्या सुद्धा बसवलेल्या नाही की आपला भरणा झाला म्हणून तोटी बंद करावी, तेही नाही. लोक त्या तोट्या नाहीये, सरळ नळी कोसतात आणि रोडावरती पाणी मारतात. तर हे मी जनतेला आव्हान करतो की माननीय गिरीशभाऊ महाजनांनी खूप अथक परिश्रमातून एवढी मोठी पाईपलाईन, एवढी पाणी व्यवस्था युक्त शहराला रोज जरी पाणी पुरवठा केला तरी अपूर्णपणाने इतकं व्यवस्थित पाणी तुम्हाला पुरवलेलं, त्याचा दुरुपयोग आपण करू नका. निदान एवढा महिनाभर तरी करू नका, एवढी सर्वांना विनंती आहे. अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे ना. अगदी कारवाई ऐवजी जर तुम्ही सर्वसामान्य आर्थिक दंड अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये धनदांडगे म्हणा का सर्वसामान्य लोक म्हणा, याच्यामध्ये पाणी वापरण्यामध्ये प्रतारणा करू शकत नाही. कारण पाणी यालाही 2 ग्लास प्यायचे आणि त्यालाही 2 ग्लास प्यायचे. तर दोघेही घटकांनी याचा विचार केला पाहिजे की शहरामध्ये आपण निदान मे मध्ये किंवा जून मध्ये बांधकाम न करता किंवा
पाण्याचा अपव्यय न करता गाड्या धुणे, रस्त्यावर पाणी मारणे असं करू नका, अशी आमच्या सर्वांच्या वतीने, माननीय नगराध्यक्षांच्या वतीने, साधनाताईंच्या वतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण पाण्याचा वापर योग्य करावा.